बीकेसीतील सिटी पार्क सर्वसामान्य मुंबईकरांसाठी खुला व्हावा यासाठी वरुण सरदेसाई जे शिवसेनेचे आमदार आहेत बँड्रा विधानसभेतील, त्यांनी आता MMRDA कमिशनरला पत्र लिहिलेलं आहे। यापूर्वी त्यांनी मुख्यमंत्र्यांना सुद्धा पत्र लिहून हे पार्क खुलं करा, यामध्ये MMRDAच्या अधिकाऱ्यांचा भ्रष्टाचार आहे अशा स्वरूपाचे आरोप केले होते। आपल्यासोबत आहेत ते आपण त्यांची बातचीत करणार आहोत। काल पण तुम्ही पत्र लिहिलं, आज देखील पत्र लिहिलेलं आहे, काय नेमकं पाणी कुठे मुरत आहे? जेव्हापासून मी आमदार म्हणून निवडून आलो त्या वेळेपासूनच वांद्र्यातील नागरिक मला सांगत होते की सिटी पार्क हे बंद आहे आणि मी त्यांच्या मागणीनुसार मागे MMRDA कमिशनर संजय मुखर्जी यांना भेटून पत्र दिलेलं आणि त्यांनी मला सांगितलं की यामध्ये आम्ही लक्ष देऊ। गेल्या आठवड्यामध्ये जनता दरबारामध्ये मला परत काही नागरिक येऊन भेटले, त्यांनी सांगितलं की अजूनही बंद आहे, म्हणून मी स्वतः तिकडे गेलो। स्वतः गेल्यानंतर मला एक अत्यंत धक्कादायक तिकडची घटना सगळी समोर आली, जी आज मला वाटतं TV9नी तुम्ही सुद्धा त्यावर एक खूप अतिशय चांगला रिपोर्ट केलात। अर्ध पार्क जे पब्लिक करता खुलं केलं गेलंय ते अत्यंत वाईट परिस्थितीमध्ये, आणि एक गेट जिकडे वॉचमन बसवला गेलाय, काळे पडदे टाकले गेले जे सामान्य नागरिकांकरता बंद आहे। म्हणजे 5 एकरमधला बहुतांश पार्क तो अत्यंत उत्तम सुस्थितीत असून तो केवळ जेतवन हे जे काही MMRDAचे स्टाफ क्वार्टर आहेत ह्याला एक स्पेशल ॲक्सेस दिला गेला आहे। म्हणजे जेतवन बिल्डिंगमधनं एक विशेष गेट ओपन केलं गेलं आहे आणि फक्त अधिकारी, त्यांचे परिवार आणि त्यांचे नातेवाईक एवढे लोक या जवळपास 5 एकरच्या BKC मधल्या हजारो कोटीच्या भूखंडाचा लाभ गेल्या अनेक वर्षांपासून घेत आहेत। ह्या सिटी पार्क एका कोपऱ्यात असल्यामुळे कदाचित याकडे मीडियाचं असेल किंवा इतर कोणाचं फारसं लक्ष गेलं नाही, कारण ते तसं BKCच्या एका कोपऱ्यात आहे। पण मी तिकडे गेल्यानंतर मला कळलं की तिकडे एक सुसज्ज टेनिस कोर्ट उभं केलं गेलं आहे, तिकडे क्रिकेटचं टर्फ उभं केलं गेलं आहे, तिकडे मॅनिक्युअर्ड गार्डन्स आहेत, तिकडे जितकी झाडं आहेत म्हणजे शेकडो हजारो झाडं आहेत आणि त्या झाडांमधलं एकही पान जमिनीवर नव्हतं, इतकं सुंदर त्याचा मेंटेनन्स केला जातोय। मग जर हे नागरिकांकरता बंद आहे तर मग हा मेंटेनन्स कोणाकरता केला जातोय, या मेंटेनन्सवर किती खर्च केला गेलाय, नागरिकांकरता हे का बंद ठेवण्यात आले, केवळ या MMRDAच्या अधिकाऱ्यांकरताच हे 5 एकरचं पार्क आहे हे कोणी ठरवलं? त्यामुळे हा सगळा मोठा यामध्ये मोठा भ्रष्टाचार आहे। नागरिकांच्या टॅक्सचे सगळे पैसे हे अधिकारी त्यांच्या स्वतःच्या मौज मजेकरता कसे वापरू शकतात? आज वांद्र्यामध्ये असेल, मुंबईमध्ये असेल, आपल्याकडे खुली गार्डन, खुली पार्क ही इतकी कमी आहेत की लोकांना जर संध्याकाळी चालायला जायचं असेल, जॉगिंग करायला जायचं असेल तर अशा जागा उरलेल्या नाही आहेत। असं असताना 5 एकरचं पार्क MMRDAचे हाताच्या बोटावर मोजण्या एवढे अधिकारी गिळंकृत कसे करू शकतात? हा एक प्रचंड मोठा प्रश्न आहे आणि म्हणून याची एक उच्चस्तरीय चौकशी व्हावी अशी मागणी फडणवीस साहेबांकडे केलेली आहे। मी आज या सगळा किती खर्च झाला, हे कोणी बंद केलं, हे का लोकांकरता उघडलं नाही, हे सगळे प्रश्न मी कमिशनरना विचारले आहेत। जर मला याचं उत्तर नाही आलं तर शिवसेना स्टाईलने आम्ही आंदोलन करून हे पार्क आम्ही नागरिकांकरता खुलं करून टाकू। कोविड पासून हे पार्क बंद आहे, पण तेव्हापासून हे खुलं करण्यात आलं नाही। खरं तर ज्यावेळी कोविड संपलं त्यावेळीच हे पार्क खुलं व्हायला हवं होतं। कुणाची यामध्ये हायगाय दिसते तुम्हाला? नाही, कसं आहे की मी परत एकदा सांगतो, तिकडे गेल्यानंतर तुम्ही सुद्धा जो TV9नी रिपोर्ट केलाय त्या पार्कचे त्या लोकांनी 2 भाग केलेत। एक भाग हा नागरिकांकरता जो खुला केला आहे तो अत्यंत वाईट परिस्थितीमध्ये आहे। तिकडे तो ॲम्फी थिएटर आहे, कारंजा आहे, तो अगदी सगळा सडलेला आहे, तिकडचे टाईल्स तुटलेले आहेत आणि त्यामुळे आता ह्याला मेंटेनन्सची गरज आहे, ह्याला अपग्रेडेशनची गरज आहे। असं करून MMRDAने ते गोंगडं भिजत ठेवलं आणि जो सुसज्ज भाग होता त्याला काळा पडदा लावून ते गेटच बंद करून टाकलं। म्हणजे ही एक व्यवस्थित MMRDAच्या अधिकाऱ्यांचं एक कटकारस्थान होतं की बाहेरचा जो भाग आहे, छोटासा 10% जो भाग आहे तो वाईट परिस्थितीत ठेवायचा, म्हणजे लोकांना वाटेल की अत्यंत खराब झालेलं पार्क आहे म्हणून लोकांकरता बंद केलंय, आणि 90% जे सुसज्ज गार्डन्स आहेत, जिथे जॉगिंग ट्रॅक आहे, जिथे टेनिस कोर्ट आहे, जिथे टर्फ आहेत, जिथे MMRDAच्या स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटी होतात। मला काल कोणी सांगितलं की त्यांची काही लग्न समारंभ, बर्थडे पार्टी सुद्धा त्या पार्कमध्ये चालतात MMRDAच्या अधिकाऱ्यांचे। हे सगळं त्यांनी बंद करण्यात आलं, त्यामुळे हे कटकारस्थान होतं। स्वतःला नोकर न समजता जनतेचे मालक समजायला लागलेले ते अधिकारी, यांना चाप लागलाच पाहिजे। दुसरा एक महत्त्वाचा विषय, बँड्रा, कुर्ला आसपासचा जो परिसर आहे, पाण्याची भीषण समस्या आहे। 30% पाणी कपात आहे अशी तक्रार नागरिकांकडून केली जाते। स्थानिक आमदार म्हणून तुमची काय मागणी आहे किंवा काय करणार आहात? नाही, आपण अगदी महत्त्वाच्या विषयावर मला प्रश्न विचारलात, कारण असं सांगितलं गेलंय BMC कडनं की 10% कपात आहे, पण जेव्हा आपण नागरिकांशी बोलतो, जेव्हा ॲक्च्युअल आपण रीडिंग घेतो त्यावेळी असं लक्षात येतं की ही कपात 10%पेक्षा खूप जास्त आहे। आणि मग आज आमचा जो वांद्रे पूर्व विभाग आहे, H हा जो BMCचा वॉर्ड येतो, हा आज मुंबईला BMCला टॅक्स देणाऱ्यामधल्या टॉप 3 मध्ये येतो। मग जर
सर्वात जास्त कर हा आमचा विभाग देतो, तर मग आम्हाला BMCची सगळ्यात जी बेसिक सुविधा आहे, जो फंडामेंटल राईट आहे पाण्याचा, तो सुद्धा जर मिळत नसेल तर मग नक्की हे नवीन आलेलं शासन प्रशासन काय काम करतं हा सुद्धा प्रश्न आहे. आणि त्यामुळे इव्हेंटबाजी आता बंद झाली पाहिजे. दररोज महापौर एका खुर्चीत आणि त्यांच्या बाजूला कोणतरी त्यांचा ते भावल्यासारखे ते नाचवण्याचा प्रयत्न करत आहेत, ते बाजूच्या खुर्चीत, आणि भलत्या भलत्या विषयांमध्ये लक्ष घालायचं. आणि मेन आता नालेसफाईची सुद्धा काय परिस्थिती आहे ही सुद्धा आपण सगळ्यांनी पाहिलेली आहे. नालेसफाई सुद्धा झालेली नाही. पहिला पाऊस येत्या 10 ते 15 दिवसात येऊ शकतो. जून जवळपास आता सुरू होतोय 2 दिवसात. त्यामुळे नालेसफाई झालेली नाही. मुंबईकरांना पाणी मिळत नाहीये. गटारं साफ झालेली नाहीत. अजूनही रस्त्यांचे परत ह्यांना खोदायचं, त्यांना आता काय 3rd फेज कॉन्क्रीटचा काढायचा आहे. त्यामुळे शाळा जे अगेन एक ऑब्लिगेटरी ड्युटी आहे महापालिकेची, त्याचे भूखंड हे प्रायव्हेट करायला निघालेले आहेत. महापालिकेच्या ज्या बेसिक ड्युटी आहेत त्या तिकडे दुर्लक्ष करून आलत्या भलत्या विषयांकडे, इव्हेंट मॅनेजमेंटकडे सध्याचे सत्ताधारी त्यांचं लक्ष असं दिसतंय. शेवटचा प्रश्न आहे, रामदास आठवले यांनी सुद्धा आज नालेसफाईची पाहणी केली कुर्ला क्रांतीनगर बैल बाजारमध्ये. नालेसफाई झाली नाहीये, 7 तारखेपर्यंत होईल असं आश्वासन महानगरपालिकेचे अधिकारी देतात. विश्वास पटतोय? नाही, कसं आहे की नेहमीप्रमाणे जर आपण प्रथा पाहिली तर 31 मेच्या आधी रस्त्यांची कामं असतील, नालेसफाई असेल, ही सगळी पूर्ण केली जाते. यावेळी कितीतरी दिवस, कितीतरी महिने ह्यांना कंत्राटदारच मिळत नव्हते. 2-3 महिने कंत्राटदारच मिळाले नाही. असं पहिल्यांदाच घडलं असेल मुंबई महापालिकेच्या इतिहासामध्ये की महापालिकेला कंत्राटदार मिळत नव्हते. मग शेवटी ज्यांना ब्लॅकलिस्ट केलं गेलं त्यानंच परत एकदा कंत्राट दिलं असं देखील मी ऐकलं. आणि मग आज त्यांच्याकडनं ते ब्लॅकलिस्ट का झालेले हा सुद्धा त्यांनी कधीतरी विचार केला पाहिजे. आणि मग त्यांना का कामं दिली हे सुद्धा शोधून काढलं पाहिजे. आणि त्यामुळे ह्याचा ह्यांचं जे काही पॉलिटिकल एकामेकांमध्ये अपमानशिप चालू आहे, महापौर गेले तर उपमहापौर नाराज होतो, उपमहापौर गेला तर महापौर नाराज होतो. नालेसफाईच्या व्हिजिटमध्ये आम्ही तर एवढंच बघतोय गेले किती दिवस, हा यांना पत्र देतो, तो त्यांना पत्र देतो. आणि त्याच्यामुळे कुठेतरी मुंबईकरांना याचा त्रास होऊ नये अशी आमची अपेक्षा आहे. धन्यवाद आमची बातचीत केल्याबद्दल. तर आपण पाहतो आपली भूमिका या ठिकाणी मांडलेली आहे आणि महानगरपालिकेला त्यासोबतच MMRDच्या अधिकाऱ्यांना इथल्या सिविक ज्या समस्या आहेत त्यासाठी जबाबदार सुद्धा ठरले. याचं उत्तर आता हे अधिकारी देणार आहेत का हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. कॅमेरा पर्सन कमलेश डोंगरेसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.